नमस्कार मित्रांनो, राम राम. तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे तुम्ही बघत असाल, आताच्या काळाला खूप असं गडगडाचं पाऊस पडत आहे. काहीचं जी आपण जर पाहिलं शेतामधलं तर कांदा हे पीक आता हाती आलेलंच आहे. मग या कांदा पिकाच्या लागूनच आणि सर्व शेतकऱ्याचे अजून जे ज्वारीचे याचे कामं राहिलेले आहेत त्यालाच अनुसरून आपल्या जी पंजाबराव ढग साहेब आहेत यांनी एक नवीन हवामान अंदाज दिलेला आहे आणि तो तुम्ही सर्वांनी बघावा आणि समोर चलून 2024मध्ये पाऊस कसा राहील, कसं शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं नियोजन करायचं, कसा पाऊस काय होणार आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका, कारण की स्किप केला तर काही समजणार नाही आणि जर काही समजलं नाही तर मग आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आणि कसं काय होतं यंदा पावसाची स्थिती कशी राहणार आहे हे आपले पंजाबराव ढग म्हणजेच शेतकऱ्याचे देवत मानले जाते. त्यांच्यामुळे किती शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून वाचलेले आहे अशा माणसाकडून ऐकून घ्या. आणि काही अंशात 20% खरं जरी नाही झालं तरी 80% या माणसाचं खरं होत आहे. तुम्ही बघू शकता कोणत्याही व्हिडिओमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळं या गांभीर्याने घ्या आणि समोर हा व्हिडिओ बघा आणि यंदाचा पाऊस कसा राहील मी तुम्हाला समोर दाखवतो. जय हिंद. आता घरी वहीमध्ये लिहून ठेवा आणि यापुढे कधीच कोणाला विचारत जाऊ नका. काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. ह्या 5 ते 7 वर्षामध्ये काय झालं, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. आणि 7 जूनला पाऊस आला की मग निसर्ग 22 दिवस पुढे सरकला ना, मग 7 मध्ये 22 मध्ये पुढच्या वर्षी पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारू नका. आता घरी गेल्यावर कॅलेंडरमध्ये काय करा, 27-28 जूनला असं गोल करून ठेवा. दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार, 27-28 जूनला होणार, हे कायमच्या लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, ज्या वर्षी 7 जूनला मिरग निघतो ना त्या वर्षी पाऊस कमी पडतो ना. 7 जूनला निघाल्यावर जास्त पडतो आणि 8 जूनला निघाल्यावर कमी पडतो. यावर्षी 7 जूनला मिरग आहे म्हणजे पुढच्या वर्षी पाऊस चांगला आहे. त्याच्यानंतर हे 27-28 जून काय करा, तुम्ही बघा तुमच्या इकडे कापूस लावत असताना तुमची बघा कापसाची लागवड 27-28 जूनला तुम्ही कापूस लावायला दिसतील, वाटल्याशी माझे रेकॉर्डिंग करून ठेवा दिसतात का नाही. त्याच्यानंतर 27-28 जूनला पाऊस पडला आणि तुम्हाला बैल नाही भेटले, ट्रॅक्टर नाही भेटलं आणि लगेच मग पाऊस कधी येईल, परत नाराज होऊ नका. पाऊस येण्याची आणखीन तारखा सांगतो तुम्हाला. 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये 1998 पासून 10 जुलै ते 15 मध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या 5 दिवसात पाऊस पडतो. म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. या 5 दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही बघा, दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते, कधी 8 जुलैला येते, कधी 9ला येते, कधी 10 जुलैला येते, कधी 11ला येते. मग आपले महाराज काय म्हणतात, आपली पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलै अशी तारीख आहे. जून महिन्यात जर तुमची पेरणी नाही झाली, डायरेक्ट आपण म्हणायचं आपली पेरणी होणार आहे 10 ते 15 तारखेमध्ये. आणि यावर्षी तुमची कधी झाली, 10 ते 15 मध्ये झाली ना, हे एक लक्षात घ्या. परत आणखीन पाऊस येण्याच्या 2 तारखा सांगतो तुम्हाला. 18 जुलै आणि 19 जुलैला ह्या 2 दिवशी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो. ते 2 दिवस लक्षात घ्या. पुन्हा सप्टेंबर मधल्या आणखीन पाऊस येण्याच्या तारखा काय करा, कॅलेंडरमध्ये गोल करून ठेवा. 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 19, 20 आणि 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. म्हणून ते 4-5 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्या तारखा सांगता पण अवकाळीचे कोणी सांगत नाही. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह अवकाळी पडतो. हे एक मात्र कायम लक्षात घ्या. आणि परत एक काय करा, गारपिटीची एक तारीख लक्षात घ्या.